आसाम सारखे ठिकाण अशा लोकांसाठी योग्य आहे ज्यांना भूत आणि आत्म्यात रस आहे. आसामला भारताची काळ्या जादूची राजधानी ही पदवीही मिळाली आहे. असे म्हणतात की फार पूर्वीपासून दूरदूरवरून लोक येथे काळी जादू शिकण्यासाठी येत असतात. आसाममध्ये असेही मानले जाते की जर कोणी काळी जादू आणि मंत्रशक्तीमध्ये प्रभुत्व मिळवले तर तो मनुष्याला प्राणी बनवू शकतो. आसाममध्ये मचरिया नावाचे एक छोटेसे गाव आहे. काळ्या जादूला या गावात सीमा नाही. येथे पशुपक्ष्यांचे बळी दिले जातात. प्रत्येक अमावस्येला रात्री 12 ते 2 या वेळेत बहुतेक पक्ष्यांचा बळी दिला जातो. रात्री या मेलेल्या पक्ष्यांसारखा पाऊस पडतो. हे दृश्य पाहून धाडसी माणसेही घाबरली पाहिजे. शास्त्रज्ञ देखील या गोष्टी शोधू शकले नाही. ही घटना सुमारे 10 वर्षांपूर्वी घडली होती. वर्षा नावाची मुलगी मचारिया येथे कुटुंबासह राहत होती. ती 16 वर्षांची शाळेत शिकणारी मुलगी होती, ज्याच्या आकर्षक रूपाची लहानपणापासून गावात चर्चा होती. गावातील अनेक पुरुष पावसाच्या सौंदर्याने मोहित व्हायचे. तिचे तरुण सौंदर्य, निळे डोळे आणि गोरा रंग पाहून पुरुषांची वाईट नजर तिच्यावर पडली. एके दिवशी वर्षा शाळेतून घरी परतत असताना गावातील 4 जणांनी तिचे अपहरण केले. अनेकदा पाऊस येण्याची आणि जाण्याची वेळ त्यांना माहीत असायची. त्या 4 जणांनी वर्षाला एका लहानशा घरात नेले आणि तिथे 7 दिवस तिच्यावर बलात्कार केला. 7 दिवस या चौघांनी पावसाला खूप ओरबाडले आणि त्याचा छळही केला. 8व्या दिवशी पावसाने दुःखात प्राण सोडला. त्या 4 जणांनी वर्षा हिचा मृतदेह त्याच घरात जाळून त्या घराला कुलूप लावले. या अपघाताची माहितीही गावात कोणालाच आली नाही. पावसाचे प्रेत जळून राख झाले. दुसऱ्या दिवशी वर्षाचा आत्मा भयंकर रूप धारण करतो आणि तिच्या मारेक्यांचा बदला घेण्यासाठी गावात येतो आणि तिच्या 4 मारेक्यांना ठार करतो. असे असले तरी पावसाचा आत्मा थांबत नाही. तिने आपल्या मृत्यूला गावक्यांनाही जबाबदार मानले, कारण तो बेपत्ता झाला तेव्हा गावात कोणीही काहीही केले नाही. मध्यरात्री रडणे आणि जोरजोरात हसणे, बांबूच्या काठ्या कापल्या जाण्याचा आवाज आणि पायघोळ, घरांच्या छतावर दगडफेक, ही सर्व काही वर्षा यांच्या आत्म्याला भिडणारी होती. गावक्यांनी तांत्रिकाला बोलावले आणि तांत्रिक ज्या घरात वर्षा मरण पावला त्याच घरात गेला. तेथे जाऊन मंत्रतंत्राचा स्फोट होऊन वर्षा यांच्या आत्म्याला वश केले. तांत्रिकाने त्या घराच्या एका भिंतीवर उत्साही खेळा मारला. त्यामुळे वर्षा यांचा आत्मा त्या घरात कैद झाला होता. तांत्रिकाने गावातील प्रत्येकाला या शापित घरापासून दूर राहण्याचा इशारा दिला. अनेक वर्षे गाव पावसाच्या दहशतीपासून मुक्त राहिले. मग एके दिवशी अज्ज आणि बंटी हे 2 सैनिक सैन्य प्रशिक्षण संपवून घरी परतत होते. वाटेत मचारिया गावातून जात असताना त्याच शापित घराबाहेर अचानक त्यांची जीप थांबते. दुर्दैवाने अजयने बंटीला सांगितले, खूप रात्र झाली आहे आणि दूरवर एकही गावकरी दिसत नाही. बंटीने उत्तर दिले, हो यार अज्ज, एवढ्या रात्री कोण आम्हाला मदत करायला येईल. दोघे बोलत होते की एक म्हातारा हातात काठी घेऊन त्यांच्या समोरून जात होता. तो त्याच्याच नादात चालला होता. बंटी म्हाताऱ्याला थांबवत म्हणाला, अहो काका, इथे एक कार मेकॅनिक आहे. म्हातारी घराकडे पाहत घाबरत म्हणाली, घाईघाईने निघून जा, या घरासमोर उभे राहू नका. असे म्हणत म्हातारी वेगाने चालायला लागली. हे पाहून अज्ज आणि बंटी आश्चर्यचकित झाले. असे बंटी म्हणाला, अहो त्यांचं काय झालं, मेकॅनिकला सांगितलं नाही आणि तसाच निघून गेला. अजयची नजर त्या शापित घरावर पडली आणि म्हणाला, चल जाऊया, बंटी या घरात रात्र घालवतो आणि उद्या सकाळी लवकर निघतो. बंटी सहमत होतो आणि दोघेही शापित घरी जातात. दोघेही लष्कराचे शिपाई, त्यामुळे अशा बंदिस्त जागांना घाबरायचे कुठे.
देशाचे रक्षण करणाऱ्यांना अशा जागेची पर्वा नाही. मोबाईल नेटवर्क काम करत नसल्यामुळे दोघेही त्यांच्या कुटुंबियांना माहिती देऊ शकले नाही. अजयने त्याची सामानाची बॅग चुकून त्याच खेळाला लटकवली, जो तांत्रिकाने वर्षापूर्वी घरात ठेवला होता. पिशवीचे वजन जास्त असल्यास कील आणि अजयच्या पिशव्या जमिनीवर पडल्या. अजयाकडे दुर्लक्ष करतो आणि खिळा बाजूला फेकतो आणि त्याची जड बॅग एका जागी ठेवतो. दोघेही झोपी गेले आणि तासाभराने मुलीचा मोठ्याने रडण्याचा आवाज. बंटी जागा झाला आणि त्याला एक मुलगी त्याच्या समोर अतिशय भयानक भुताटकीच्या रूपात उभी असलेली दिसली. अजयच्या चुकीमुळे वर्षाचा आत्मा मोकळा झाला होता आणि आता ती बंटीसमोर कठीण होती. वर्षा रागाने म्हणाली, निघून जा नाहीतर तूही मरशील. बंटी लष्कराचा शिपाई असल्याने घाबरला नाही. झोपलेल्या अवस्थेत वर्षाच्या आत्म्याने अज्जला हवेत वर उचलले आणि म्हणाला, मी तुझ्या मित्राला मारून टाकीन, तुम्ही दोघे निघून जा. वर्षा अज्जला जमिनीवर मारते आणि अज्ज जागा होतो. अजयच्या डोक्याला मार लागला आणि त्यानेही वर्षाचा आत्मा पाहिला आणि म्हणाला, बंटी चल इथून पळून जाऊ. तो म्हाताराही या घराकडे बोट दाखवत निघून जाण्यास सांगत होता, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. बंटी आणि अज्ज त्यांच्या सामानासह शापित घर सोडून पळू लागतात. वाटेत एक गाव दिसले, तिथे एक शिवमंदिर होते. बंटी म्हणाला, अज्ज या मंदिराबाहेर रात्र घालवतो, हे एक सुरक्षित ठिकाण आहे. अज्ज बंटीला सहमती देतो आणि दोघेही मंदिराबाहेर आश्रय घेतात. काही वेळाने एक सिद्ध साधू तिथून गेला आणि त्याची नजर बंटी आणि अज्जवर पडली. ऋषी त्या दोघांना सांत्वन देत म्हणाले, हे एक सुरक्षित ठिकाण आहे. त्या मुलीच्या आत्म्याने तुमचे रक्षण केले जाईल. बंटी आणि अज्ज चकित होऊन उभे राहिले आणि बंटी म्हणाला, साधू महाराज, तुम्हाला आमची अवस्था कशी काय माहीत? साधू हस्त उत्तरला, या गावाचा प्रत्येक कोपरा मला माहीत आहे. तुम्हा दोघांच्या या दुर्दशेचे कारण दुसरे काय असू शकते? बंटी आणि अज्ज यांना माहीत नव्हते की काही दिवसांपूर्वी एक सिद्ध साधू माचार्याच्या शिवमंदिरात आला होता. तो काया जादूने पीडित लोकांना मदत करत असे आणि आपल्या कर्तृत्वाने तो अतृप्त आत्म्याला मुक्त करत असे. त्यामुळे दोघांची अवस्था पाहून ऋषी ओळखले. बंटी आणि अज्ज साधूला त्यांच्यासोबत घडलेल्या भुताटकीच्या घटनेबद्दल सर्व काही सांगतात. ऋषींनी सर्व ऐकले आणि म्हणाले, या मच्छीमाराच्या भुताटकीच्या कहाण्या तुम्हा दोघांनाही माहीत नाही. तुला भूत कधीच भेटले नाही म्हणून त्या घरी गेला. तुम्ही दोघे आता माझ्यासोबत त्या घरात या, कारण असे आत्मे सहजासहजी हार मानत नाही. अज्ज, बंटी आणि साधू त्या घरी जातात. घरात प्रवेश करताच साधूची नजर जमिनीवर पडलेल्या खिळ्याकडे गेली. तो खिळा हातात घेऊन ऋषींनी आपल्या दिव्य दृष्टीने तो खिळा आणि त्या आत्म्याचे रहस्य शोधून काढले. अज्ज म्हणाला, अहो, हा तोच खिळा आहे ज्यावर मी माझी भारी बॅग टांगली होती आणि वजनामुळे खिळा आणि बॅग जमिनीवर पडली. साधू म्हणाला, ते चुकले आणि तो आत्मा मुक्त झाला. या खेळाने त्याला या घरात बांधले होते. हे एक शापित घर आहे आणि या शापित घरात कैद झालेल्या आत्म्याचे नाव वर्षा आहे. त्या शापित घराची आणि पावसाची वेदनादायक कथा साधूने बंटी आणि अज्जला सांगितली. बंटी आणि अज्ज हे ऐकून खूप वाईट वाटले. बंटीने साधूला विचारले, मग आता साधू महाराज काय करायचे? त्यावर साधूने उत्तर दिले की यावर उपाय आहे. अज्ज म्हणाला, तुम्ही काहीही म्हणा साधू महाराज, आता आम्हाला त्या मुलीच्या आत्म्यालाही मुक्त करायचे आहे.
साधू म्हणाले की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जर त्याने त्याच्या अंतिम विधी किंवा श्राद्धाचे सर्व नियम पाळले नाही तर त्याचा आत्मा भटकतो आणि हा अल्पवयीन मुलीचा आत्मा आहे. पावसाने दहशत निर्माण करण्यापूर्वी त्याच्या शरीराची राख आणि हाडे या घरात आहे. त्याला शोधून या रिकाम्या कलशात टाका आणि त्याच्या राखेवर हे गंगेचे पाणी शिंपडा आणि ते थांबवा. साधूने बंटीला रिकामा कलश आणि अज्जला गंगेचे पाणी दिले. बंटी आणि अज्ज त्यांच्या मोबाईलचा टॉर्च लाईट लावून बर्षाची राख शोधू लागतात आणि दुसरीकडे बर्षाचा आत्मा गावात पुन्हा कहर करू लागतो. काही वेळाने दोघांनाही एका कोपऱ्यात पावसाची राख आणि हाडे सापडली. बंटीने बारशाची राख रिकाम्या कलशात टाकली आणि अजयने त्यावर गंगाजल शिंपडले. हे काम करताना रात्रभर निघून गेली आणि दिवसही निघून गेला. दोघांनी तो कलश साधूकडे नेला. साधू म्हणाला, आता आपल्याला ही हाडे पाण्यात विसर्जित करायची आहे, तरच बारशाचा आत्मा मुक्त होईल. साधू बंटी आणि अज्ज गावातील शिव मंदिरात बारशाच्या आत्म्यासाठी हवन करतात. त्यानंतर पावसाची राख मंदिरामागील नदीत विसर्जित करावी. त्यावेळी बर्षाचा आत्मा त्याच्या मानवी रूपात येतो आणि बंटी आणि अज्जला सांगतो, भाऊ, तुम्हा दोघांचे मनापासून आभार. जगात माझ्यासारखे अनेक आत्मे आहेत ज्यांना न्याय मिळत नाही आणि वर्षानुवर्षे भटकतात. असे म्हटल्याने बर्षाचा आत्मा नाहीसा होतो, त्यामुळे बर्षाचा आत्मा कायमचा मुक्त होतो.